श्री साईकृपा नागरी सहकारी पतसंस्था बेल्ले या संस्थेची 24वी वार्षिक सर्वसाधारण सभा राजदरबार मंगल कार्यालय येथे पार पडली। सभेच्या अध्यक्षस्थानी चेअरमन सदाशिव बोरचटे होते। त्यांच्या अध्यक्षतेखाली सभेला सुरुवात होऊन सर्व विषय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पार पडले। सभासदांना 11% लाभांश तर दीपावली भेट देण्यात येणार असल्याचं यावेळी जाहीर करण्यात आलं। उपस्थित सभासदांनी यथेच्छ भोजनाचा लाभ घेऊन या वार्षिक सर्वसाधारण सभेची सांगता करण्यात आली। या सभेचे सूत्रसंचालन मुख्य कार्यकारी अधिकारी जीवन संबेराव यांनी केले। प्रास्ताविक सचिव सूर्यकांतजी गुंजाळ यांनी केले तर आभार उपाध्यक्ष सावकार शेठ पिंगट यांनी मानले। अध्यक्षीय भाषणामध्ये सदाशिव बोरचटे यांनी सर्व विषयांना हात घालत सभासदांचं समाधान पुढील काळात करणार असल्याचं सांगितलं। ब्युरो रिपोर्ट शिवनेरी संवाद बेल्ला। संकटे पावावे निर्वावे रक्षावे सुरवर वंदना। जय देव जय मंगलमूर्ती व श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती। जय देव जय। तुम्हालाही ह्या महिन्यामध्ये किती वाढ नाही याचं प्रत्येक सभेला मासिक सभेला प्रत्येक संचालकाला सांगितलं जातं। त्यानुसार त्यांना माहिती होते। या आर्थिक वर्षामध्ये ते राहिले। मी सभेच्या अध्यक्षांच्या वतीने सर्व संचालक मंडळाच्या वतीने सर्व सभासदांना सांगतो की पुढील आर्थिक वर्षामध्ये जे आहे ते नक्कीच शून्य दिसेल। या ठिकाणी आमचे मित्र साहेबांनी जी सूचना मांडली संचालकाचे जे नातेवाईक आहे त्यांची थकबाकी जास्त ती काही शून्य होणे शक्य नाही। त्याचे परिणाम मार्केटला एकदम शांतता आहे आणि त्या नातेवाईकांना जर दिलं तर ती संचालकाची जबाबदारी पण आहे ना, पैसे भरायचे। पैसे नाही वाटले तर खर्च कुठून चालायचा। त्यामुळे माझं तर म्हणणं आहे पैसे उलट बाकीच्यांना दे ना, संचालक भरतील त्यांना द्या, फक्त संचालकाला वाजवून घ्या। मी होतो आज नाही उद्या भरणारच नाही, पैसे भरले तर संस्था चालणार कुठून। तुम्ही आता प्रत्येक वेळी मग सगळे जोशमध्ये होते, सगळ्यांनी मुद्दा मंजूर केला याचा वस्तू वाटपाचा। त्यामुळे मी जरा बोलतो त्या विषयावर, त्याबद्दल माफ या सभेमध्ये मी बोललो नाही। तर माझं मत आहे याच्या वस्तूंची तुम्ही वाटताय तिचे 5,500 रुपये तुम्ही जे पहिले सभासदांना 5,000 रुपये तर कार्यशील आहेत का, क्रियाशील आहेत का, त्यांचे 5-10 हजाराची पावती आहे का, त्यांच्यावर कर्ज आहे का, नाही। मग तुम्ही या वस्तू वाटप बंद करून डायरेक्ट 15% करा ना। आतापर्यंत संस्थेने एकदा 15% घेतली, त्यावेळी वस्तू बंद केली। तुम्ही एका दुकानदाराकडून माल घेणार, गावातले दुकानदार तसेच राहतात, एका दुकानदाराला पैसे मिळतात, त्यांनी काय करायचं। सगळे व्यापारी ते तुमच्याकडे आणणार, सगळे व्यापारी ते तुमच्याकडे दैनंदिनी आहेत ना। तुम्ही वस्तूचा आग्रह का करता। तर सावकार शेठची निवड झाली फेडरेशनवर, ठीक आहे गेलेत नाही तालुक्यात वस्तू वाटप आहे तर सावकार शेठची तिथे तो मुद्दा मांडून करा। आज नाही वर्षांनी 2 वर्षांनी तुम्ही वस्तू वाटप बंद करा। कर्मचाऱ्यांना त्रास होतो, तेलाचा पुढा फुटला, याचा पुढा फुटला, त्यांनी कवर काम करायचे ते तुम्ही किती पुढे माल किती। वाडेकर साहेबांचं म्हणणं असं आलं की समाजामध्ये काम करत असताना सर्वसाधारण कुटुंबातील लोक त्या ठिकाणी राहतात आणि संस्थेला जर खरंच नफा झाला असेल तर त्या संस्थेने दिवाळी भेट नाही पण आपण त्या ठिकाणी सप्रेम भेट म्हणून त्याचा उल्लेख केलेला आहे। कारण सगळ्या संस्था दिवाळी वाटायचा जो फायदा आहे तो चालू करतात, परंतु ज्या संस्थेला खरोखर नफा झाला त्या संस्थेने सभासदांसाठी दिलेले नाफे आपण ज्या माणसाचा सभासद करून घेतो त्या माणसाला त्या ठिकाणी ठेव ठेवलेली असते, त्याने आरडी केलेली असते, त्याचं बचत खातं असतं। आज जर पाहिलं तर आपल्या साईकृपा नागरी सहकारी पण संस्थेचा बचत खात्याचा टर्नओव्हर तुम्ही पहा, 2-4 कोटी रुपये आपल्या बचत खात्यावर संस्थेला ते वापरायला मिळतात आणि तो सभासद 5,000 रुपयाचा असतो। पण
पण त्याचे काही लाखात त्याचा व्यापार असल्यामुळे तो आपल्या बचत खात्यावर पैसे ठेवतो आणि त्याला ज्यावेळेस पैसे लागतात त्यावेळेस आपली साईकृपा नागरी सहकारी पत संस्थेची गाडी 10 मिनिटं 15 मिनिटांमध्ये त्या ठिकाणी ते पैसे त्याला देण्याचा प्रयत्न करत असते. म्हणजे आपल्याकडं 5,000 रुपयाचा शेअर म्हणून त्याला दिवाळी देतो आणि ज्याचा 50,000 रुपयाचा शेअर म्हणून त्याला देतो असं काही नाही. कारण तो 5,000 रुपयाचा सभासद असतो, त्याच्या बचत खात्यावरती लाखाने रुपये आपल्याकडे ठेवलेले असतात. तुमचं म्हणणं वापस योग्य आहे, परंतु आपण तो नक्कीच पुढच्या काळामध्ये आपणच नाही तर तालुक्यातल्या सर्वच पण संस्था दिवाळीकडे थोडंसं वाटायला कमी होतात, पण त्याला वरून निर्बंध त्या ठिकाणी आले पाहिजे आणि सगळे सभासद आपलेच आहे. थोडंसं तुम्ही जी सूचना मांडली ती बरोबर आहे. आता आपण मागे आपण नारायणला मला घेत होतो, पण आपलं आदरणीय चेअरमन साहेबांनी निर्णय घेतला की आपल्या परिसरामध्ये आपल्या संस्था चालतात, आपलीच लोक त्या ठिकाणी व्यवसाय करतात, त्या ठिकाणी पहिले प्राधान्य आपल्या गावच्या लोकांना आपल्या परिसरातल्या लोकांना देण्याचा आपण प्रयत्न करत असतो. म्हणून आपण यावर्षी ती 5 कोटेशन मागवली होती, त्याच्यामध्ये सगळ्या ब्रँडेड वस्तूंचे नावं टाकली होती आणि त्या ब्रँडेड वस्तू जो स्वस्त देईल आहे साहेब त्याच्यासाठी ते कोटेशन काढलं होतं. सरकारचा निर्णय ठरलेला आहे, तेव्हा तुम्ही जी गोष्ट मांडली त्याला आमचं म्हणणं बरोबर आहे, पण आपण ते पुढच्या काळामध्ये नक्की सुधारण्याचा प्रयत्न करू. त्याच्यातून समाधान झालं. परंतु मला जो विषय नंबर चालू होता त्या विषयाच्या संदर्भात बोलायचं आहे. संचालकांची कर्ज, नातेवाईकांची कर्ज, एकूण थकबाकी हे शून्यावर येत असताना याच्यामध्ये आवर्जून असा उल्लेख केला पाहिजे का आपला जो सेवक वर्ग आहे आणि त्यांची 31/3/2025 जी थकबाकी आहे ती शून्य दिसते. त्याच्यावर एक समाधानकारक आणि त्यांचं अभिनंदन करावं अशी माझी सूचना आहे. माझा मुद्दा उपस्थित केला होता तो त्यांनी वाचन केलं का संचालकांची थकबाकी नाही पाहिजे. त्यावेळेस मागील 2023 मध्ये सर्व संचालक चेअरमन असतील यांनी आश्वासन दिलं होतं इथून पुढे कुठल्याही संचालकांची थकबाकी राहणार नाही आणि ती आज पुन्हा या ठिकाणी दिसते. तरी मला असं वाटतं सर्व संचालक मंडळ, चेअरमन साहेब आणि सभासदांनी याचा विचार केला पाहिजे की फक्त तुम्ही आम्हाला आश्वासन द्या थकबाकी राहणार नाही आणि त्याचा विचार करू. पण या वर्षी पुन्हा मुद्दा तोच आलाय, आमचा प्रश्न तोच आहे, त्याच्याबद्दल कार्यवाही काय हे एवढे सर्व सभासद हे तुमच्यावरती विश्वास ठेवतात. कुठल्याही गोष्टीला त्या ठिकाणी आपल्याकडे आतापर्यंत इलेक्शन झाल्याचं कारण काय तर आपला असणारा कारभार सर्व पारदर्शक आहे, परंतु ही थकबाकी जी आहे संचालकांची ती नसावी असं माझं मत. आणि पुढच्या वेळेला नक्कीच त्याचा प्रयत्न करू, 0% संचालक मंडळ म्हणण्याचा विचार करू. आणि मी खास करून संस्थेचे विद्यमान चेअरमन सदस्य बोरचंडे साहेब यांची मी या सभेच्या निमित्ताने आम्हा कर्मचाऱ्यांच्या वतीने आणि सर्व सभासदांच्या वतीने आमची सेवा नियमांचे स्ट्रक्चर आहे ते मागील महिन्यामध्ये आम्ही तयार केलेले आहे आणि फक्त वार्षिक सभेच्या त्याला मंजुरी लागते म्हणून आपण यासाठी हे केले. तुम्ही सर्वांनी मंजुरी दिलेली तर तो विषय आपला जो व्यवस्थापन म्हणजे आस्थापनाचा खर्च होता तो आपली 2 मिनिट गणेश जोडे सरांनी जी सूचना मांडलेली कर्मचारी वर्गाला आपली सेवा निर्माण करावा. आपण मागच्याच महिन्यात मासिक मीटिंगमध्ये त्याला मंजुरी दिलेली, वार्षिक सभेची त्याला मंजुरी पाहिजे, त्याप्रमाणे तुम्ही मंजुरी दिली त्याबद्दल तो सहभाग चालू करणार आहोत.